नमस्कार. निमिषा प्रिया प्रकरण सध्या चर्चेत आहे. एक भारतीय नर्स जिला येमेन मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. निमिषा प्रिया नेमक्या कोण आहेत, काय आहे हे नेमकं प्रकरण, येमेन मध्ये फाशीची शिक्षा टाळायची असेल तर नेमकं काय प्रावधान आहे, आपण हे सर्व काही आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स अप मराठी. ही कहाणी सुरू होते केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून. निमिषा प्रिया एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई वडिलांनी कष्ट करून तिला नर्सिंगला ऍडमिशन दिली आणि शिकवलं. 2011 साली ती नोकरीसाठी येमेन मध्ये पोहोचली. तिनं तिथं नर्स म्हणून काम सुरू केलं. पुढे तिनं सना शहरात स्वतःचं एक छोटं क्लिनिक सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. तेथे अडचण अशी होती की येमेनच्या कायद्यानुसार परदेशी नागरिकांना क्लिनिक सुरू करण्यासाठी स्थानिक भागीदार असणं बंधनकारक होतं. म्हणूनच निमिषानं तलाल अब्दो महदी या येमेनी नागरिकाला पार्टनर केलं. सुरुवातीला सगळं ठीक चाललं, पण काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाला. तलालनं तिच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. तिचा पासपोर्ट काढून घेतला आणि धमक्या द्यायला लागला. निमिषानं पोलिसांत तक्रार केली. तलालला अटकही झाली, पण तो काही काळानंतर शिक्षा भोगून सुटला आणि पुन्हा त्रास द्यायला लागला. 2016 मध्ये या सगळ्या त्रासाला कंटाळून निमिषानं तलालला झोपेचं औषध देऊन त्याच्याकडून पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण औषधाची मात्रा जास्त झाली आणि तलालचा मृत्यू झाला. घाबरून निमिषा आणि तिच्या एका साथीदारानं तलालचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी पोलिसांना दोघांनाही पकडलं, अटक केली. निमिषावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. 2018 मध्ये तिला शिक्षा सुनावण्यात आली आणि येमेनच्या न्यायालयानं तिला फाशीची शिक्षा ठोठावली. निमिषानं या शिक्षेविरोधात तेथील जे उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय, तिथे अपील केलं, पण तिथेही निकाल तिच्या विरोधात लागला. अखेर येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली. 16 जुलै 2025 रोजी निमिषाला फाशी दिली जाणार असं जाहीर करण्यात आलं. भारत सरकार, तिचे कुटुंबीय आणि काही सामाजिक संस्था तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. येमेनच्या कायद्यानुसार पीडितांच्या कुटुंबाकडून ब्लड मनी म्हणजे नुकसान भरपाई दिल्यास शिक्षा माफ होऊ शकते, म्हणून तिच्या आईनं मदतीचं आवाहन केलंय. येमेन मधील न्यायव्यवस्था पूर्णपणे शरिया कायद्यावर आधारित आहे. येथील कायद्यात गुन्ह्यांचे मुख्यतः 3 प्रकार मानले जातात. ताजीर अर्थात किरकोळ गुन्हे, किसास अर्थात गंभीर गुन्हे, विशेषतः हत्या किंवा शारीरिक इजा, आणि हद धर्मविरोधी किंवा अत्यंत गंभीर गुन्हे. हत्येच्या प्रकरणांमध्ये किसास आणि दिया या 2 प्रमुख शिक्षा पद्धती वापरल्या जातात. किसास म्हणजे पीडिताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीला मृत्यूदंड अर्थात फाशी किंवा त्या स्वरूपाची शिक्षा, म्हणजेच अगदी आपण म्हणतो तसं की डोळ्यांच्या बदल्यात डोळा, जीवाच्या बदल्यात जीव, रक्ताच्या बदल्यात रक्त, असा त्या संकल्पनेचा अर्थ. न्यायालय किंवा काझी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावू शकतो, पण अंतिम निर्णय पीडिताच्या कुटुंबावर अवलंबून असतो. ते शिक्षा माफ करू शकतात किंवा कायमही ठेवू शकतात. दिया किंवा ब्लड मनी ही दुसरी संकल्पना. यात पीडिताच्या कुटुंबाला ठराविक आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते. जर कुटुंबानं ही नुकसान भरपाई स्वीकारली तर आरोपी फाशीची शिक्षा माफ केली जाते आणि त्याची सुटकाही होऊ शकते. ही संकल्पना शरिया कायद्यात गुन्हेगाराला दुसरी संधी देण्याची आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची एक रास्त पारंपरिक पद्धत मानली जाते. येमेन मध्ये न्यायालयीन प्रक्रिया अनेकदा पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक दबावाखाली चालतात. न्यायाधीश अर्थात काझी अनेकदा तोंडी पुरावे, साक्षीदारांचं म्हणणं आणि स्थानिक धार्मिक नेत्यांचा सल्ला यावर निर्णय घेतात. महिलांची साक्ष पुरुषांच्या तुलनेत कमी महत्वाची मानली जाते, त्यामुळे महिलांसाठी न्याय मिळवणे इथं अधिक अवघड असू शकतं. आता निमिषा प्रिया यांचा जो खटला आहे तो विशेष ठरतो, कारण एका भारतीय महिलेला येमेन मध्ये फाशीची शिक्षा मिळण्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. याआधी भारतानं सौदी अरेबिया, कतार आणि इतर काही देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका ब्लड मनी किंवा राजनैतिक वाटाघाटी करून केली होती. मात्र येमेन सारख्या अस्थिर देशात, जिथं युद्ध, राजकीय अस्थिरता आणि कायद्याची अंमलबजावणी हे सगळं कमकुवत आहे, अशा प्रकरणात हे सगळं हाताळायला फारच अवघड ठरतं. हत्येच्या प्रकरणात किसास अर्थात फाशी आणि दिया अर्थात ब्लड मनी या 2 मार्गांनी शिक्षा दिली जाते. पीडित कुटुंबाच्या परवानगीशिवाय शिक्षा माफ होऊ शकत नाही. निमिषा प्रिया यांचा खटला हे अशा एका प्रकारच्या शिक्षेचा सामना करणाऱ्या भारतीय महिलेचं एक दुर्मिळ आणि चर्चित उदाहरण ठरलंय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.